थँक्यू सो मच योगेश पाटील सर आणि अजय घरत सर. तर सुप्रसिद्ध छकडास्वार दीपेजी केणे फ्रॉम गोरसे आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. धामणगाव प्रीमियर लीग 20-25 ह्या जल्लोषपूर्ण स्पर्धेमध्ये. तर रसिको A3 चा सामना इथे सुरू होतोय. द्रोण 11 विरुद्ध कियान 11. माझ्यासोबतीला कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर ठाकरे सर. सुपर 8चे मुकाबले सर आता सुरू होत आहेत. हा सामना एक षटकाचा. येस, त्यानंतर सुपर 8 मध्ये जाणार आपण. म्हणजे हा नक्कीच सामन्यानंतर जो लीडिंग टीम असेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. येस, डेफिनेटली अगोदर जय वेताल स्पोर्ट्सच्या संघानं जरूर नॉकआउट मध्ये आता पात्रता आपली या ठिकाणी दर्शवलेली आहे. निलेश सोरगे आणि त्याच्या सोबतीला बॅटर प्रथमेश भुईर. बाळा सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होतोय. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी राजेश पवार. सुपर ओव्हरचा सामना आणि सुपर डुपर खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. द्रोण 11 विरुद्ध कियान 11 या दोन संघादरम्यान सामना. आणि या मॅच नंतर आम्ही सुपर 8चा लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, याची नोंद असू द्या. नक्कीच लॉट ऍक्च्युली पोहोचवलेला आहे. सलामीला निलेश सोरगे, सोबतीला प्रथमेश म्हणजे बाळा भोईर आणि फ्रंटलाईन गोलंदाज राजेश पवार. करेल का वार पलटवार. समोर निलेश सोरगे, दिग्गज खेळाडू ऑफ धामणगाव सज्ज झालेत. सर्व प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहतो आपण. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत. काल याच दोन संघादरम्यान शेवटचा सामना आपण बघितला होता. पवार आणि क्लीन बॉल. निलेश सोरगे मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर धक्का लागतोय. प्लेड ऑन सर, प्लेड ऑन झालाय बॅट पॅटर्न. निलेश सोरगे इनर एज लागली बॅटची आणि काय तिथे जल्लोष बघा, सेलिब्रेशन बघा. ओ माय गॉड, इनर एज लागली आणि तिथे अक्षरशः नतमस्तक झाले निलेश सोरगे की काय झालं हे परमेश्वरा. अतिशय मोठा इथे बळी प्राप्त केला. राजेश पवारने वार केला सर, पहिला चेंडू वार केलेला आहे. राजेश पवार, पवारच्या बॉल मध्ये धार आहे आणि विकेट या ठिकाणी त्याने प्राप्त केलेल्या. जबरदस्त सुरुवात द्रोण 11 या संघाला तो मिळवून देत असताना निलेश सोरगेला या महत्वाच्या सामन्यामध्ये जास्त काही करता आलेलं नाहीये. एका ओव्हरच्या मॅच मध्ये त्याचं टिकून राहणं गरजेचं होतं. त्याच्याकडून अपेक्षा होती सचिन हरी भोईरला की इथून तो चांगला खेळेल, परंतु प्लेड ऑन राजेश पवार जो संघाचा आयकॉन खेळाडू आहे, त्या आयकॉन खेळाडूंना जरूर आतिश भोईरला खुश केला असेल, द्रोण 11ला खुश केला असेल. हो नक्कीच, कियान 11चा फलंदाज बाद झाला तर दोन 11 खुश होणारच. हे वेगळं सांगायची गरज नाही. धाव तर सुरू झाली नाही. पहिला चेंडू जसा पडला अगदी 440 होलचा धक्का लागला तो कियान 11 संघाला, कारण दिग्गज खेळाडू निलेश सोरगे बाद झाला. राजेशचा पुढचा चेंडू. हो, आता मात्र अगदी सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बचावात्मक फटका मारण्याचा प्रयत्न केला इथे बॅट्समन सूरज गोळवीने. डॉट चेंडू सर. काय गोलंदाजी करतोय. काल याच दोन संघादरम्यान कालच्या रजनीमधील अंतिम सामना तुम्हाला बघायला मिळाला होता. तिथे कियान 11 बाजी मारली होती, परंतु आज राजेश पवार जो काल फेल ठरला तो आज त्याची चिंता न करता त्याचं चिंतन करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच थोडक्यात की वचपा करण्याचा प्रयत्न असेल राजेश पवारचा, आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर. ओ स्विंग ऑफ द बेट, बिग ऑन दिलाय. सिक्सर, DPI षटकार, कनेक्टिंग धामणगाव. होता कालच्या रात्री देखील राजेश समोर आणि त्यानं पुन्हा वार केलाय. वर शॉट, स्लॉग स्वीप भिरकावून दिला सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. षटकार आणि 6 धावा धावफलकावरती लागतात. जबरदस्त खेळी त्याची काली पाहिली होती. पुन्हा त्याच दिशेने बॉलला पाठवलाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर आणि वेळ होती तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची. लोवा फुल टॉस बॉल होता, स्वीप केला ऑन साइडला, परंतु एकच धाव त्या ठिकाणी आता जोडली जाणार आहे. नक्कीच फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता बॅट्समनचा. आणि सर आता आपण बॉडी लँग्वेज बघा फिल्डरांची, बॅट्समनची. अक्षरशः ठसन क्रिकेट सुरू मैदानामध्ये खुन्नस पद्धतीने खेळतायत, एकमेकांना खुन्नस रीतीने इथे पाहतात, न्याळतात आणि तसा तोडीस्तोड खेळ होतोय. आणि बदलाची भावना असेल आता मेन म्हणजे ह्या आताच्या ह्या सत्रापासून. ओ क्लीन बॉल, राजेश पवारचा पलटवार केला वार त्रिफळाचे. यू मिस आय डेफिनेट हिट. फलंदाज बाद, क्लीन बॉल.
बॅटिंग मध्ये पण त्याची अगदी बॉलिंग पण धारदार होत असताना तीक्ष्ण मारा करतोय आणि डंख मारतोय जणू काय सापाप्रमाणे. काय मॅच बनतात प्रेक्षको. DPL 2025 पर्व तिसरं, वाटावा गर्व, मिळेल यातच क्रिकेटचं सर्व असं पर्व. इथे क्लीन बोर्ड, ओ माय गॉड, लागोपाठचा दुसरा दांडी गोल, क्लीन बोर्ड, अरुण लेग चढू गेला आणि तिथे फलंदाजाला त्रिफळाचित केलं. बघा सेलिब्रेशन राजेश पवारचं, वार पलटवार, त्याची बॉलिंग नाही तर तलवार आहे. समीर सर काय वार करतोय. पवार द पॉवर, पवारची गेम या ठिकाणी आता जरूर भारी पडत असताना. आणि याचबरोबर आपण पाहतोय एका षटकामध्ये 7 धावा लागल्या धावफलकावरती. 8 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. बॉल द्या, नवीन बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. धामणगाव प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे. विश्वनाथ माळी बाहेरून त्यांना बघावं लागतंय. सुंदर पाटील मात्र बाजूला खुश आहेत. गपचूप निघाले ते वर, कोणाला कळलंच नाही. डार्क हॉर्स ठरले ते सर, काळा घोडा म्हणतात ना की डार्क हॉर्स, गपचूप पद्धतीने अक्षरशः स्लो पॉइझन. आणि महेश शेठ माली 5 में 5 ठोक डाले. खतरनाक. एकमेकांना भेटतात ते, एकमेकांना अगदी प्रशंसित करतात आणि आनंद सुद्धा इथे व्यक्त करत असताना काय सामना रंगतोय. पहिला इथे पाहिला की निलेश चोरगे बाद झाल्यानंतर प्रथमेश भोईची त्रिफळाचित केलं, दांडी गोल केली. आता नंतर पाहिलं आपण अजून एक धक्का दिला राजेश पवारने. या षटकामध्ये 7 धावा दिल्या आणि 8 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजे द्रोण 11 संघापुढे. जरूर राजेश पवारनं जशी गोलंदाजी केलेली आहे तशी गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. मला वाटतं की सूरज गुळवीचा वापर करतायत. बघूया, इथून अंदाज तर तो लावला जातो, परंतु सूरज गुळवीने तशी कामगिरी द्रोण 11च्या विरुद्ध कालच्या रात्रीमध्ये केलेली आहे. करावी लागेल. आणि बॅट्समन पाठवा, फिल्डिंग लावून घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. चला फिल्डिंग लावून घ्या. यानंतरचा सामना असेल तो क्वार्टर फायनल क्रमांक 1 A1 म्हणजेच महाकाल 11 विरुद्ध B4 जय वेताल स्पोर्ट्स. टॉस करूया आपण लगेचच. कॅप्टन या. महाकाल 11 म्हणजेच चेतन ठाकरे कॅप्टन या आणि जय वेताल स्पोर्ट्स कॅप्टन या. मोनिश ठाकरे, दोन्ही पण बंधू एकमेकाच्या समोर. बंधू बिंदू नाही आता, नंदू पण नाही, आता फक्त चंदू. 4 पे जाएंगे. चला या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. क्वार्टर फायनल क्रमांक 1 महाकाल 11 विरुद्ध जय वेताल स्पोर्ट्स. येस. आणि चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग करणारा संघ कियान 11 निलेजी चोरगे आपणास विनंती आहे. आपण 7 धावा केल्या, 8चं लक्ष आहे ते जिंकण्यासाठी. द्रोण 11 संघापुढे आहेत. आपण टॉस कडे सुद्धा वळतोय. आपल्यामध्ये उपस्थित अनेक मान्यवर, ज्यामध्ये आपले सन्माननीय पोलीस पाटील सुद्धा आहेत, शशांकजी भोईर, चंद्रकांत भोईर यांच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण यायचे, जय वेताल आणि महाकाल 11. पहिला क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच या. सलामीची जोडी सुद्धा आली आहे. आव्हान ज्याच्या समोर 8 धावांचा जिंकण्यासाठी हा सामना महत्वपूर्ण. द्रोण 11 विरुद्ध कियान 11 सामना रंगतोय A3 मधला. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचे, जय वेताल आणि महाकाल 11. क्या बात आहे. मोनिश ठाकरे विरुद्ध चेतन ठाकरे. वा. बॅट्सिंग बॅटमन आलाय मिस्टर टक टक टक्या. ऑन स्ट्राइक राजेश पवार करतोय वार. हा टक्याचा वार आहे. ओहो, उंच उडी घेतली, लॉंग ऑनला तिथे फिल्डर. दोनदा पुढे केले राजेश पवार. धावतोय पळतोय, ही पॉवर राजेश पवारची आहे, ज्याच्या समोर 8 धावांचं आव्हान असताना इथे पहिला चेंडू सरळ लॉफ्टेड स्ट्रेट दाखवला आणि राजेश पवार 2 धावा इथे वसूल केल्या. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. यस, धन्यवाद. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. एका बाजूला जय वेताल स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला महाकाल 11. पाहुण्यांच्या शुभासे आपण टॉस करत आहोत. क्वार्टर फायनल क्रमांक 1. कॉलिंग कोणाचे असेल, DPL किंवा स्वर्गीय दीपक भोईर. चला, मोनिश ठाकरे कॉल करतात.
DPL अशी मागणी होती आणि DPL 2025 आलेला आहे. मोनिश टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय? फिल्डिंग करू आम्ही. शुभेच्छा असेल. वेळ आपल्याकडे नाहीये, मॅच सुरू आहे. दोन्ही टीमला आपण देऊया या ठिकाणी शुभेच्छा. आणि टॉस जिंकून जय बेताल स्पोर्ट्स संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे जय महाकाल 11 संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच दोन्ही भाऊ एकमेकाच्या समोर असेल. मोनिश ठाकरे विरुद्ध चेतन ठाकरे. मोनिशने टॉस जिंकलाय आणि तिथे बॅटिंग साठी निमंत्रित केले चेतन ठाकरेला. पण तो इथे सुरू असल्या सामन्यामध्ये पाहतो आपण सूरज गुळी पहिलं षटक हाताळतोय आणि तिथे 3 धावा आता 2 चेंडूमध्ये झालेल्या आहेत. आता 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम द्रोणी संघापुढे आव्हान. 4 मध्ये 3 पाहिजेत. समीर सर. सेन्सिबल क्रिकेट. पवारनं चांगला गेम दाखवलाय. परिस्थितीला अनुसरून टक्या या नावानं हा खेळाडू प्रसिद्ध आहे. खरं तर अशा सिच्युएशनला कशी बॅटिंग करायची हे फलंदाजांना ठाऊक असणं गरजेचं आहे. कारण अशा कंडिशन्स मधून ज्या वेळेला मॅचेस जातात ना रन बॉल, त्यावेळेला त्या जिव्हारी लागतात. नक्की सर, कारण तोंडाशी आलेला घास जर एखाद्याने हिसकावून घेतला तर फार दुर्दैव असतं ते. जसं आजच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळा घडलं आणि आपल्या संघामध्ये सुद्धा ते घडलं अशी माहिती मिळाली. समीर ठाकरे सर स्वतः खेळायला गेले होते आणि सेमीफायनल त्यांनी गमावली. 6 मध्ये 7 झाल्या नाहीत, होऊ दिल्या नाहीत आणि नक्कीच फार जिव्हारी लागतं सर. कारण इतकी मोठी स्पर्धा आणि आपण अगदी स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर जर आपण माघारी घेतो तर यापेक्षा मोठं दुर्दैव का असतं माणसाचं. चेंडू पुढचा सूरज गुळीकडून. तिसरा चेंडू इथे टणकाचा प्रयत्न होता. चेंडू उचली घेतोय, बेडूला आदळते, वेगाला फेकी झाली. नॉन स्ट्राईक येईला तिथे गॅदर करता आला नाही. पंच सांगतात लेग बायचा इशारा. स्वप्नील पाटील सर आणि स्क्वेअर लेग पंच आहेत तिथे. परेश महाजन. एक धाव कंप्लीट. धाव संख्या आहे ती 4. आता पाहतोय आपण 4 धावांची गरज 3 चेंडूंमध्ये. जरूर 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 8 धावांचं लक्ष पार करायचं होतं. सूरज गुळवी काल जबरदस्त गोलंदाजी करताना दिसला. बघूया आता इथून एखादा डॉट बॉल आणखी दबाव वाढवेल. ज्या वेळेला चेंडूंपेक्षा काही रन जास्त शिल्लक राहतील तेव्हा सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याची एक संधी चालून येईल. ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या कियान 11 संघावर. शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा आणि थरार कायम आहे अजून या स्पर्धेमध्ये. सुपर संडे नाही तर सुपर मंडे मध्ये फायनल होईल. यावेळेला फुल टॉस. चुकीचा बॉल, परंतु इथे प्रॉपरली टाइम करता आली नाहीये. थोडस फंबल. सेकंडचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. चुकी झाली आहे त्या ठिकाणी फिल्डर कडून. अशा कंडिशनला चुकीला माफी नाहीये. आता समीकरण येणारे 2 बॉल आणि 2 धावांची गरज. खूपच खराब प्रदर्शन इथे फिल्डिंगचं. तुमची बारीक चूक, अगदी अक्षरशः टाचणी एवढी चूक तुम्हाला अगदी मोठं नुकसान देऊ शकते. फक्त तिथे चेंडू निसटला आणि त्याचा फायदा उचलला मिस्टर टक्या राजेश पवारने. तिथे 2 धावा अर्जित केल्या. धावसंख्या पोहोचवली ती 6 वरती. लक्ष 8 धावांचा असताना आता येणारे चेंडू 2 आणि 2 धावांची गरज. व्हॉट अ मॅच समीर सर. जबरदस्त मुकाबला इथे रंगतोय A3च्या ह्या गटामधला द्रोणी विरुद्ध कियान 11. जबरदस्त, कारण क्वार्टर फायनल साठी पोहोचण्यासाठी लढाई आहे. आता इथून येणारे 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. पवारनं हातात घेतलेला हा सामना आणि चांगल्या प्रकारे हे ओझं तो पेळताना दिसतोय. टक्या ऑन स्ट्राईक. काल याच संघानं कियान 11 द्रोण 11 हरवलंय. पवार आणि पवारचा वार इथे अपयशी. फलंदाज बाद. राजेश पवार वाघाची शिकार. टक 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 टकाची शिकार झाली इथे. काय मॅच मध्ये प्रेक्षक तालिया बजावला. टाळ्या वाजवा जरा. टाळ्यामध्ये अगदी दुमदुमलं पाहिजे. पुढे भिवंडी परिसरामध्ये आवाज गेला पाहिजे की काय सुरे धामणगाव. टाय झाली तर टॉस असेल. टाय ब्रेकर झाली तर इथे धावसंख्या झाली आपण पाहतोय ती 6. अजून 2 धावांची गरज आहे आणि ते चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू सर. काय मॅच बनते. 1 बॉल आणि 2 धावा. चला 1 आली. पुन्हा टॉस करू आपण. फ्रेश टॉस होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 धावांची गरज आहे. 1 बॉल शिल्लक आहे. राजेश पवारने आता इथून विचार करायला हवा होता की 2 मध्ये 2 करायच्यात. अलगत ढकलून त्या धावा पूर्ण करायला हव्या होत्या, परंतु त्यानं मोठा फटका खेळून सामना जिंकण्याची तयारी दाखवली. आता नवीन बाटेर भावेश पोईर आलेला आहे. सूरजच्या विरुद्ध भावेश. एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 ची गरज. यस दॅट्स इट. भावेश भोईर मारेल का तीर, गाठेल का धामणगावची विहीर. नक्कीच, कारण पाहता सर्व आमचे लाडके भोईर. हा सामना 1 चेंडू 2 धावांची गरज. भावेश भोईर ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज सूरज गुळवी.
या सूरज गुरुजी ते खेळो. एक डाव कंप्लीट. मॅच टाय ब्रेकर. हो काय झालंय पंच सांगतील तिथे नाही. एकच धाव मिळेल. काय समीर सर इथे रंगते. मॅच टाय. टॉस यस. झेल जरूर होता, कॅच मात्र ड्रॉप झालेली आहे आणि अखेर या ठिकाणी आता टॉस केला जाणार आहे. चला लवकर या लवकर या लवकर या. दोन्ही संघ मालक किंवा कॅप्टन. म्हणजे समीर सर की धामणगावच्या कुठल्या खेळाची इच्छा नाही की ही टुर्नामेंट उद्या संपली पाहिजे. त्यांना पुढे न्यायची अजून मंगळवार बुधवारपर्यंत असंच पाहायला भेटतंय. हो काय सामने. धामणगाव प्रीमियर चला लीग पाहतोय. अख्खा धामणगाव खेलेगा, खेलता रहेगा, जीता रहेगा. अख्खा धामणगाव देखेगा. चला विश्वनाथ माळी. चला फ्रेश टॉस होतोय आता. टॉस वर दोन्ही संघ मालक या किंवा कॅप्टन या. दोन खेळाडू यायचे आहेत. फ्रेश टॉस केला जाणार परंतु हा झेल होता. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला आणि अखेर आपण पाहतोय की सामना आता विजय टॉस वर दिला जाणार आहे. आणि आपण कल घेतला सर इथे एक्झिट पोल असं सांगते की टॉस हरेश जिंकेल, सॉरी सचिन जिंकेल. जे आता कॅप्टन समोर आले असं आम्हाला इथे एक्झिट पोल मिळतंय. एक्झिट पोल अनेक वेळा फोल ठरलेले आहेत. आपण पाहिलं मागच्या जून महिन्यामध्ये की एक्झिट पोल वेगळा होता आणि झालं ते वेगळं सर. काय असेल टॉस मध्ये. टॉस का बॉस कोण असेल. प्रेक्षक आपल्या टाळा वाजवायचे आहेत. आपण प्रथमता पाहतोय डीपीएल मध्ये टॉस वरती आता सामना दिला जाणार आहे. चला कॅमेरा पासून थोडस बाजूला, कॅमेरा पासून थोडं बाजूला वा. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. प्लीज कॅमेरामॅनला जरा तुम्ही संधी द्या कारण